तुम्ही खूप सारं कष्ट घेताय, मेहनत करताय, पण समोरच्याला त्याची किंमत नाही आहे का, असं तुम्हाला वाटते का? तर मग हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज याच गोष्टीबद्दल सांगणार आहे की आपण एखाद्यासाठी इतकी मेहनत घेतो, इतके कष्ट करत असतो, पण जितकं आपण काम करतो ते त्या बदल्यात समोरच्याकडून आपल्याला त्याचा मान सन्मान किंवा कदर मिळत नाही. असं तुमच्या बाबतीतही घडलं असेल तर नक्कीच याच्यावरती उपाय काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या भागांचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आणि अशाच प्रेरणादायी माहितीचे व्हिडिओ मी घेऊन येत असते, त्यामुळे लगेचच तुम्हाला ते नोटिफिकेशन येत जाईल. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मी बरेचसे असे प्रेरणादायी व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. बघा तुम्ही कितीही मेहनत करता, पण तरी कोणाला त्याची किंमत कळत नाही. असं वाटतं का तुम्हाला की पण कसं असतं ना की हे असं कधी होतं की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही असे लोक असतात जे आपलं आयुष्य पुढं जाऊच देत नाहीत. म्हणजे आपण पुढं गेलेलो किंवा आपण काही यश संपादन केलेलं त्यांना बघवत नाही आणि ते आपल्याला मग मागे खेचत असतात. हे तुमच्या बाबतीत पण घडलं असेल, नक्कीच घडलं असेल. घडलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की थोडं असं जळणारे आपण म्हणू की जलस असते त्या लोकांना, त्यांना पाहत नाही की आपण पुढं जातो आहे, त्यामुळे ते काहीतरी असं खोडा घालतात आणि आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. पण एक लक्षात ठेवायचं आपण की जिथं आपली किंमत नाही आहे तिथं राहणं म्हणजे अगदी सर्वात मोठी चूक आहे. तर मग आपण आज असं हेच पाहणार आहोत की अशा लोकांपासून आपण आपला बचाव कसा करायचा. तर फक्त लोकच नाहीत तर त्यांचे विचार, त्यांचे स्वभाव, त्यांचे दोष, ते कुठलं काम करतात, त्यांच्या मित्रपरिवारामध्ये, नात्यांमध्ये असे अनेक लोक आपल्याला आपल्या अपयशाला कारणीभूत ठरू शकतात. म्हणजे आपण काहीतरी यश मिळवायचं बघतो आहे, काहीतरी काम करायचं बघतो आहे आणि तिथंच आपल्याला हे लोक पुढे जाऊ देत नाहीत, आपला पाय मागे करतात की आपल्याला नाउमेद करत असतात. आपण कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्यासाठी ते कमीच असते. म्हणजे घरचेच लोक काही असतात जवळचे, ते आपल्याला ओळखून घेत नाहीत आणि आपल्या कामाची म्हणा त्यांना कदर नसते किंवा ते समजून घेऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे आपण प्रयत्न करायला जातो पण ते आपल्याला मागे खेचत असतात आणि आपल्याला त्याचं श्रेय पण मिळत नाही. म्हणजे आपण इतकी मेहनत घेतो, कष्ट करतो, पण त्याचं किंमत आपल्याला किंवा त्याचं श्रेय मिळत नाही. त्यामुळे आपण मग निराश होतो आणि मग अशा लोकांशी कसं वागायचं हेच आपल्याला कळत नाही. आपण सगळं काही विसरून पुढं जायचा प्रयत्न करतो. म्हणजे ठीक आहे, काही गोष्टी झाले, कोणी काय बोललं, ते सगळं विसरून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो, पण पुन्हा पुन्हा ते आपल्याला मागेच खेचत असतात आणि आपण जणू त्याच्यामध्ये अडकून पडून जातो. त्या उलट काही लोक असतात की ते आयुष्य खूप सुंदर आपलं करतात, सुंदर बनवतात, आपल्या आयुष्याला अर्थ देतात. तर काही लोक आपलं आयुष्य अजूनच कठीण आणि अवघड बनवून टाकतात. आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे त्याचं जर मग आपल्याला जपून ठेवायचे किंवा संरक्षण करायचं तर काय करता येईल यासाठी. तर एक सोपा मार्ग आहे, म्हणजे आपण नाउमेद होण्याच्या अगोदरच अशा लोकांपासून आपण अंतर राखून राहायचं, म्हणजेच अंतर ठेवायचं. हा सगळ्यात मोठा उपाय आहे. जिथं खरंच जमणार आहे, जिथं खरंच हा उपाय शक्य आहे, तर असे बाहेरचे लोक असेल, लांबची दूरचे लोक आहेत, तर त्यांच्यापासून नक्कीच तुम्ही अंतर ठेवू शकता. अशा वेळेस लक्षात ठेवायचं की अशी लोकंही आपल्यासाठी नसतातच, आपल्यासाठी ती बनलेलीच नसतात. अशा लोकांपासून अंतर ठेवायचं. जिथं आपल्याला त्रास होतो आहे तिथं थोडं अंतर ठेवा, अशा लोकांपासून दूर राहा. लोक काय म्हणतील किंवा आपण एकटे पडू असा विचार अजिबात करू नका. जिथे आपली किंमत नाही तिथे वेळ वाया घालवू नका. त्या वेळेत ना त्यापेक्षा काहीतरी नवीन गोष्टी शिका, स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवा. जर पूर्णपणे लांब राहणं शक्य नसेल, बरोबर आहे, जवळची व्यक्ती आहे, तुम्ही दूर जाऊ अंतर ठेवू शकत नाही, लांब जाऊ शकत नाही, तर किमान मनाने अंतर ठेवा. त्यांचा आदर नक्कीच ठेवा, पण जास्त त्यांच्यात गुंतून जाऊ नका. आपलं आयुष्य, आपलं काम, आपली प्रगती हे कसं घडवायचं हे आपलंच ठरवायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी आपण स्वतःला बदलायचं नाही आहे. आपल्याला जे करायचं आहे, आपल्याला जे काम करायचं ते करत राहायचं, आपलं यश मिळवायचं. आपल्यामुळं इतरांना दुःखी झालेत का आनंदी झालेत का याचा विचार आपण करायचा नाही. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा ना आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायला शिका. कारण जे लोक आपल्याला समजून घेत नाहीत
यांच्यापासून थोडं दूर राहणं जरी कठीण असलं तरी ते शक्य आहे आणि तेच आपल्यासाठी चांगलं असतं. थोडा वेळ लागेल, थोडं अवघड वाटेल, समोरचा माणूस आपल्याला म्हणेल की विचित्रच वागते आहे की विचित्र वाटेल त्याला, कदाचित तुमच्याबद्दल तो वाईटही बोलेल, पण तरीही खचून जाऊ नका. फक्त मनामध्ये एक ध्येय ठेवा आणि तुमचं आत्मविश्वास स्ट्रॉंग ठेवा. आपण पहिल्यांदा पडू, धडपडू, रडू, चुका पण करू, पण त्यातून पण आपल्याला काहीतरी धडे शिकायला मिळतील हे लक्षात ठेवा. आयुष्याला जर अर्थ द्यायचा असेल ना तर आणि त्यातल्या त्यात सर्वोत्तम द्यायचं असेल तर आपल्या आजूबाजूला पण असे लोक हवेत की जे आपला विचार करतात आणि आपल्याशी नीट वर्तन करतात, आपल्याला सपोर्ट करतात. तर असे जे काही लोक आहेत जे आपल्याला मागे खेचतात, यांच्यापासून अंतर राखून राहिलो तर नक्कीच आपली स्वप्न आपण पूर्ण करू शकतो आणि आपल्या त्या स्वप्नांचा मार्ग आपल्याला त्यातून सापडू शकतो. त्यामुळे जिथे शक्य आहे जिथे आपली कदर नाही आहे, आपल्या कामाची कदर नाही आहे, अशा लोकांपासून, अशा ठिकाणापासून नक्कीच अंतर ठेवून राहा आणि त्या वेळेमध्ये असं काहीतरी अचीव करून दाखवा की तुमचं कामच तुमची ओळख बनेल. पुन्हा भेटूया अशाच माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुमच्या आयुष्यात पण अशी लोकं आहेत का जे तुम्हाला मागे खेचतात, नाउमेद करतात? तुमच्यासोबत पण असं घडलं आहे का? तर नक्कीच मला कमेंट करून सांगा.